फाउंडेशन अर्थात मुळशी सम्राट कासारसाहेब विरुद्ध बहुजन स्पोर्ट क्लब. विनंती आहे आपण टॉस साठी या. टॉस करणार आहोत यानंतरच्या मॅचचा. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हलक्या हाताने चेंडू कट केलाय. फिल्डर चेंडूच्या मागे कौशल्य येत आहे. दरम्यानच्या काळामध्ये या चेंडूवरती एक धाव येईल. एका धावेने धावफलक वाढेल. 34 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी विरुद्ध रुटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे या दोन संघांमध्ये आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिली लढत जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरमध्ये या मैदानावरती एव्हरेज स्कोर आपण जर पाहिला तर 50 ते 60 धावा जे निश्चितच सातत्याने मैदानावरती होतात. दरम्यान चेंडू हवेत. फटका फसलाय. कॉट अँड बोल्ड विकेट. फलंदाज सिकंदर भोसले होत आहेत बाद. नवीन फलंदाज पम्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. टोपलकावरती जर पाहिले तर मैदानामध्ये 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 34 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. बाळू लांडे षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी करतात. वैयक्तिक दुसरं षटक बाळू लांडे मैदानामध्ये हाताळत आहेत. 2 विकेट आतापर्यंत मिळवल्यात. फक्त 11 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूवरती पम्मा अल्लाटच्या बॅटमधून लवळे संघाला मोठे फटके अपेक्षित असेल. लवळे संघाला अतिरिक्त धावा या 3 चेंडूवरती गरजेचे आहे. दरम्यान यावेळेस गुडघा टेकत ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खरं चेंडू खेळायचा होता परंतु कुठल्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहिला गेलं तर डॉट जो पाहायला मिळेल. 5 गडी बाद 34 धावा दोफलकावरती. अजूनही 2 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. पहिला सामना खरं तर दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. प्रत्येक संघाचा प्रयत्न असतो स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळत असताना आपण विजयानं सुरुवात करावी. जिंकत असताना निश्चितच सुरुवात आपल्याकडून होणं अपेक्षित जे प्रत्येक संघाचं इच्छा असते, स्वप्न असतं. पाहिजे आज मैदानामध्ये कुठल्या संघाचं स्वप्न पूर्ण होणार. आणि या दरम्यान पुन्हा एकदा डॉट चेंडू मैदानामध्ये आलाय. अखेरचं अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये